तर हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? एकविरायच्या आशीर्वादाने सगळे चांगलेच असतील. तर गाईज आज आहे आपल्या म्हणजे माझ्या जानू सिस्टरचाही हल्दी. तर हल्दीमध्ये आलोय. आता बघूया काय काय आहे तिथं, जाऊया. तर इथं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. ही काय उचल बनवायला घेतली का? उचल जल्दी जल्दी बनव. नाही हे काय ब्लॉग बनवायला ठेवलेत का? काय बोलायचं तुला? तर आता जेवणाचा कार्यक्रम चालू झालाय. भरपूर भूक लागली आम्हाला, पण आता आम्ही जेवतो. तुम्ही दुपारच्या वाडा, संध्याकाळचे डालमुंडीची बालदी आमच्या हातात द्या. तर लहान लहान पोरे जेवायला बसले, बघू शकता तुम्ही. ऐकर ऐकर ऐकर. चला आता जेवतो. बुवानी भाताचे जास्त भाजी घेतले, पत्रावलीला डायरेक्ट इंजेक्ट केला. पत्रावली इंजेक्ट. पापड पण झाला पाहिजे. पापड घेतलं जेवण. बुवानी पूर्ण भाजी संपवली. बुवाला दुसरी भाजी पाहिजे. अरे अजून त्याला भात द्यायला लागेल. भात द्यायला लागेल, ते तर आहेच. आज एकादशी आहे. एकादशी आहे, पण चांगला माज मोडलेला आहे. एकादशीच्या दिवशी बुवाने चांगला सान्नांचा माज मोडलेला. सान्नांचा नाही चालते रे, काही जणांना असते भूक. जस्ट आलो हल्दीतनं जाऊन. आता थोडे आपल्याला काम आहेत. उद्या आहे आपली जत्रा गावची. तर बॅनर बनवायचं आहे, तर बॅनर बनवायला जायचं आहे. तर तिथं जाऊया. थोडीफार काम आहेत ती करून घेऊ, मग नंतर हल्दीतच जायला लागेल. कामच संपत नाही. बघा तर डेली आली ब्लॉगिंग चालू केलंय. तर तुमचा सपोर्ट राहू दे भाई लोक. असा जस्ट आलो बॅनर बनवायला, बघू शकता. आपल्या गाववाल्याचं शॉप आहे, नक्कीच त्याच्या शॉपला व्हिजिट द्या. तर जाऊया आपण आतमध्ये, बघूया काय करतात ते. भरपूर टाइम गेला बॅनरला आतमध्ये. तो करत होता बॅनर. मी मस्त झोपलेलो. आता झोप पण उठवला त्याने, त्याचा काम झाला त्या बॅनरचा. आता जातो घरी, जरा बघतो, फ्रेश होतो, चाय वगैरे पितो, परत हल्दी जो काही काम असतील ते करून घेतो. तर मी घरून एक झोप काढून आलो मस्त पैकी. खूप झोप आलेली, कारण तिकडं आल्यात लगीन दोन्ही पण गाजवले आम्ही. तर भरपूर झोप आलेली. दुपारी मग झोपलो, आराम केला. आज परत जागायचं आहे. बघू शकतो मी आता आले झाले इथं. बघू काय काय करतात ते. आपल्याला म्हणजे शिकून घ्यायला पाहिजे ना पुढच्यासाठी, नाही रे. मग बघून घेऊ. तर जस्ट आलो मंगेराच्या घरी. आपले कपडे बघू शकता तुम्ही. उद्या आपली जत्रा आहे ना, त्याच्यासाठी ते कपडे सॅम्पल दाखवा जरा. तर असे आमचे बँडचे टी शर्ट बघू शकता तुम्ही. मंगलमूर्ती ब्रॉस बँड, हॅशटॅग दिवे. ओके. आणि हा दुसरा म्हणजे जे बँडमध्ये नसतील गावकऱ्यांना आम्ही दिवेकर म्हणून यात्रेसाठी आपण छापलेले आहेत टी शर्ट. खूप छान आहेत. मला तर खूप आवडले टी शर्ट. मला कुठे हे सांगा आता. हे भाऊ टी शर्ट देऊन देऊन दमले. त्यांना खूप झोप लागली. मग त्यांनी त्यांनी ओझा आणला ना हे टी शर्ट सगळे त्यानेच आणले, म्हणून त्याला दम लागला होता. ते झोपले आराम. त्याला चक्कर यायला लागली बिचारायला. निंबू पाणी बनवून द्या त्याला. तर आता विषय असा आहे का, म्हणजे याच्या फ्रेंडच्या हल्दीमध्ये जायचं आहे. तर तिथं जाऊया. पहिले दापोड्याला जायचं आहे, अजून केवणीमध्ये पण जायचं आहे. पहिले दापोडा मारू, मग केवणी. आणि काकाच्या मुलीची आले तिथं लास्टला जाऊ. मग आता काय करणार, दुसरा हल्दी जेवढे आहेत टाईमच भेटत नाही. मग आता तिकडे पहिले जाऊन येऊ, मजा करू फुल. तुम्ही पण राहा कंटिन्यू. चला लेट्स गो. इथं दापोड्याला आम्ही वळलोय. इथं जेवण करून जाऊ. तिथं आता नंतर बघू, परत जेवण करू. जस्ट घेतलं जेवण, नाही लगेच लागले. तर गाईज आम्ही दादूच भेटलाय.
खूप वाट बघत होतो याला भेटायची. दादा नमस्कार. काही 2 शब्द बोल. काही काय बोला 2 शब्द आता जेवायला आले जेवायला नको जेवू. काही 2 शब्द बोल बाई माझ्या. जाऊ घरा नको जे आमच्या इकडे जेवू. काम जरा जेवल्यावर होईल का सगळं हे मध्ये ना बाई फुल एन्जॉय पोट भरून जेव. जेवण ना भाई पोट भरून नाही तर राग येवाचा तुला. जस्ट निघलो दापोड्या गावामधनं. आता यायचं आपल्या गावामध्ये हल्दी आहे तिथं. आणि परंपरानुसार अमित दादूस भेटला. पण त्याला बोलत होता एक डायलॉग मार. पण जाऊ दे तो डायलॉग नाही मारला त्याने. तो जरा नादात होता जेवणाच्या. भूक लागलेली बाईला. पण विषय असा आहे का माझा एक स्वप्न होता का अमित दादूसलाच भेटावा. कारण एक कलाकार माणूस आहे तो. अशी माणसं कमी भेटतात. पण तो स्वप्न पूर्ण होला. उठूनही करला पण व्लॉगमध्ये त्याला घेतला. तर जाऊया आता हल्दीमध्ये. तर आता आपल्या हल्दीमध्ये कंटिन्यू राहूया. तर चला तू चाललाच घरी. घर झालं हा जाऊ आरामात जाऊ. ओके ओके उद्या आमची पण जत्रा आहे रे. हा आहे. तर चला कंटिन्यू राहूया हल्दीमध्ये. नवरीचे पप्पा काय बोलायचंय तुम्हाला. खूप आनंद झालाय. खूप आनंद झाला. मग सोय कुठे. सोय कुठे. त्यांच्याकडे यांच्या घरी आहे. काय आमच्या घरी तुझ्या घरी का काय केलं एवढं. तर आजचा हल्दीचा ब्लॉग कसा होता ते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर जास्त का नाही लाईक शेअर कॉमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया एक अशा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.